पुण्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून पावसाने थैमान घातलेलं. थैमान असं घातलेलं आणि त्या संदर्भात पुण्यात अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलं. त्यानंतर पुण्यातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलं व मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालेलं होतं. याचपैकी एकता नगर, शांतीनगर व आता आपण जिथं आहोत पाटील एस्टेट जी वसाहत आहे, वस्ती आहे, तिथंही पाणी घुसलेलं. एकता नगर वगैरे भागात पूरग्रस्तांसाठी सरकारची मदत झाली. मात्र पाटील एस्टेटमधल्या नागरिकांचा असा आरोप आहे की त्यांना कुठलीही प्रकारची मदत नाही झालेली आहे. त्यांचं अन्नधान्याचं, मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रोगराई पसरलेली आहे. तरी अद्याप सुद्धा पुणे महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी इथं पाहणीसाठी सुद्धा आलेले नाही. आपल्याबरोबर काही इथले स्थानिक महिला आहेत, नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा. ताई, पाणी पावसामुळे पाणी जे आता पाठीमागच नदी आहे तुमच्या घरात शिरतोय, दरवर्षी शिरतोय तुम्ही म्हणता, काय मदत काय मदत म्हणजे आमच्यापर्यंत यावं म्हणते. कुठल्याही वस्तू असू द्या. आम्हाला गेल्या वर्षी हे कुपन दिलेले आहेत राशनाचे. या गेल्या वर्षी दिलेल्या कुपन अजूनपर्यंत आम्हाला राशन भेटलं नाहीये. या कुपनचं मी म्हणते कुठलेही नगरसेवक असू, कुणी असू, जे काय देताल ते आमच्या घरपोच आणून द्या आम्हाला. माझ्या लेकरांची पुस्तकं वगैरे व्हायला गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, घरामध्ये खूप सारी नुकसान झालेले. राशन गेलंय, प्लस अजून भांडे कोंडे बिस्तर खराब झालाय, लेकरांचे शाळेचे वहे पुस्तकं सगळे जे काय आम्ही लेकरं सुरक्षित घेतो आणि शाळेत निघून जातो. कालपासून पाऊस थांबलेला आहे, मात्र पाणी तुमच्या घरातलं अजून निघालेलं नाही. ते तुम्ही आता सुद्धा काढत होते. धुवतच बसलोय आम्ही. घर साफ करते मी. गांडूळ झाल्यात, भरपूर घुस मेल्यात, वास येतो. पूर्ण कचरा तिथं पडलाय, पूर्ण कचरा इथं पडला, असं वाहून आलेलं. सगळी नुकसानी होते. काय माझ्या शाळेला जाते का? हो हो. आता जाते का 3 ते 4 दिवसापासून? नाही, पाणीमुळे. पाणीमुळे हो. शिक्षणाचं नुकसान होतंय. हो. ताई, ही जी तुम्ही राशन वाटप वगैरे त्यावर लिहिलंय पाटील एस्टेट राशन वाटप बिटप, जे पण पावती तुम्हाला ज्यांनी दिलेली आहे, तुमच्यापर्यंत राशन काय येत नाही? ते काय माहिती काय येतं नाही येतं त्यांना माहिती. पावती आहे तुमच्याकडे? गेल्या वर्षीचे आहेत. अजून पावती गेल्या वर्षीच्या मी ठेवलेल्या आहेत पावत्या. हे गेल्या वर्षी पाणी आलतं तेव्हा आम्हाला हे पावत्या. या संदर्भात तुम्ही महानगरपालिकेचे जे अधिकारी वगैरे आहेत त्यांना तक्रार केली का? हो, बोललो ना आम्ही. सगळ्यांना बोललो. तोंड बघू बघू राशन देतात. मेन गोष्ट, ज्यांच्या घरात पाणी शिरलंय. मी म्हणते सुरात रोड नागरिक तुम्ही पण आहात, मतदान तुम्ही पण करता. हो, करतो ना. मी म्हणते रोडवरनं पाणी येत नाही. येतं पाणी कुठून? पाठून मागून येतं पाणी. सर्वात अगोदर आमच्या घरात पाणी येतं. मग जे काही वस्तू देता तुम्ही ते आमच्यापर्यंत आणून द्या वस्तू. आम्हाला त्यांच्या हातात देऊ नका तुम्ही. काय अपेक्षा आहे तुमची? आमची अपेक्षा एवढीच आहे की आमच्या घरामध्ये जे आम्हाला नुकसानी झाली, पैसे पाणी ते भरून द्या आम्हाला. बस. घरात राशन, लेकरांचे कपडे, लेकरांची वह्या पुस्तकं सगळंच. आम्ही हे काय वस्तू घेऊन जात नाही. आम्हाला लेकरं महत्वाचे, बरोबर ना? आम्ही मेन गोष्ट आमची हीच इच्छा आहे, जे काही तुम्ही करचाल ते आमच्यापर्यंत येऊ द्या. दुसरी गोष्ट, आम्हाला त्यांच्या हाताने देऊ नका. हे गेल्या वर्षीचे आहेत, ते अजूनपर्यंत आम्हाला राशन दिलं नाही. तरी मी हे जपून ठेवलेत. का जपून ठेवलेत? का तर मला माहितीये का ते हे पुढे चालून लागणार आहे म्हणून. अच्छा, ही जी कचरा वगैरे एवढं झालेला आहे, जी रोगराई पसरते, ड्रेनेजचं पाणी घरात शिरतोय, या रोगराईमुळे ज्येष्ठ नागरिक म्हणा, लहान मुलं म्हणा किंवा तुम्ही म्हणा, आजारी पडले, काय रोग झालं, त्याला जबाबदार कोण? आले विचारलं इथं तुमच्या इथं कोण आले ते का? आम्ही म्हणलो कोण ना आले. आम्ही साफसफाईला माणसं पाठवतो, कचरा उचलायला पाठवतो, आणि त्याच्यानंतर एक देखील व्यक्ती येऊन विचारून गेला नाही आम्हाला. आता कालपासून मी साफसफाई चालू आहे. माझी घरात बिस्तारा सगळा पडला, घाणीमध्ये खराब झाला. पूर्ण तीच माझी साफसफाई चालू आहे. कामाधंद्याची सुट्ट्या करतो आम्ही घरामध्ये आणि हे करतो का आता आम्हाला लेकरं बाळ महत्वाचे. हे का आज ना उद्या आपण घेऊ शकतो? लेकरं भेटणार आहेत का? नाही भेटणार. डायरेक्ट एवढं पाणी आलं तर आम्ही निघणार कुठं? किती नुकसान झाले? गॅस बेस सगळं का हे झालं. पाणी गेलेलं आहे, कपडे बिपडे, लेकरांचे शाळेचे नुकसान झालेले. कितना नुकसान हुआ आपका? मेरा तो पूरा नुकसान हो गया. जितना आया उतना पानी है. घर में आया था वो फर्सी बिरसी सब फूट गया है. मेरा कपाट में जितना कपड़ा था सब भीग गया है. एक भी नहीं बचेला है. अभी तक वो घूस भी सब मरेला. कीड़ा अभी तक निकलता मेरे घर में, क्योंकि मेरा नीचे एकदम घर है. आपको पता है घूस वगैरह घर में मरेगा और वो सड़ेगा तो उससे इन्फेक्शन होता है? हाँ, होता है ना. अभी मेरी तबीयत नहीं ठीक है ना, इसीलिए मैं बाहर बैठी है. बहुत त्रास है. अभी उतना बास आता है, इसके लिए इधर बाहर बैठी, नहीं तो मैं बाहर निकलती नहीं घर में से. दादा, काय म्हणतात तुम्ही? आजारी पडलेत, काय झालं? आजार तर सगळे आता आजारी पडल्यासारखे आहेत.
आणि तुम्ही ते म्हणत होता ना सवलत येतात ते आमच्यापर्यंत येत नाही तो. येत नाही. म्हणजे कुठं जाते ती पूरग्रस्तांसाठी जी मदत आहे? माहिती ती कुठं जे लोक ह्याच्यात नाहीत ना, पूरग्रस्त नाहीत, त्यांना ती जाते कमी मिळेल ते किंवा नाही मिळत. हे जे एवढा कचरा जमलाय, पूर आलतं, पाणी जमलेलं, एवढं कचरा वगैरे झालेले, या संदर्भात तुम्ही वारंवार तक्रार करता ते महानगरपालिकेला, आयुक्तांना तुम्ही वारंवार फोन करता ते काय पुढचं तुमचं पाऊल काय असेल ह्या कचरा संदर्भात? सर मी वारंवार आत्ताच नाहीये, मी याच्या आधी बी त्यांना कल्पना दिली होती की वरून पाऊस एवढा पडतो, ते वरून पाऊस पडत असताना मी सर आमचे लोक पाणीमध्ये पूर्ण जाणार आहे, ड्रेनेज लाईन साफसफाई नाही, रस्ता सुरक्षित नाही, तिथं संडास बाथरूमचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातो. या कचऱ्याचं करणार काय? या कचऱ्याच्या आता मी जर आज आयुक्त जर नाही आले, मला कालपासून ते पुणे महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिकाच्या आयुक्तांना काल जाऊन विनंती केली, त्यांची भेटायची वेळ घेतली, त्यांना पत्र दिली, मी फोटो दाखवली, सगळे दाखवली, नागरिकांची अवस्था काय ते सुद्धा दाखवले असताना ते आयुक्तांनी मला विश्वास दिले होते की मी येणार आहे. आता मी 4 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहती, तरी बी आयुक्त अजून नाहीये. जर नागरिकांची महानगरपालिकापासून पाटील इस्टेट किती लांब आहे, किती अंतर मध्ये आहे, अजून बी आयुक्त आलं नाहीये. मला जर आज जर आयुक्त जर नाही आला, हे सगळं राडा रोडा घेऊन, हे सगळं महिला घेऊन महानगरपालिका समोर आयुक्तांच्या दारामध्ये मी बसणार आहे. का तर महानगरपालिकाच्या आयुक्ताला शोभतं काय आहे? हे कचरा घेऊन जाणार का? हे कचरा घेऊन जाणार आहे मी. ते महिने 8-15 दिवसाच्या आधी कदम सरांना मी भेटून आली होती. सर आमच्या इथं वस्तीमध्ये नागरिकांना आळ्या निघायला लागले, तुम्ही आता व्यवस्था बघितलं, संडास बाथरूम मध्ये काय व्यवस्था आहे, लाईट नाही, पाणी नाही, साफसफाई नाही, इथं नागरिक राहतं का नाही, इथं मनस्तव आहे का? आयुक्तांना कळायला पाहिजे ना. स्वच्छताचं अभियानचं माणसं काम करत नाही ना, कचरा उचलणारे लोक येत नाही ना, ड्रेनेज चंबर काढणारे लोक येत नाही. इथं नागरिकांना एवढा त्रास होतो, एवढा त्यांना हाल काढतात, अजून सुद्धा अद्याप कुठली मदत भेटली नाही. माझी इच्छा आहे की नागरिकांना नुकसान भरपाई भेटायला पाहिजे. महानगरपालिकाचा अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन हिंदा स्वतः येऊन त्यांचे घर पाहणी करून त्यांना मदत करायला पाहिजे. ताई आता शेवटचा प्रश्न, काय आवाहन करणार तुम्ही महानगरपालिकेत? आम्हाला एवढंच आवाहन करायचंय मला सरकारी यांना की जे काही देचाल तुम्ही ते आमच्या घरापर्यंत आणून द्या. आम्हाला जे राशन किट वगैरे, राशन म्हणा, काही म्हणा, कुठल्याही वस्तू असू द्या, आम्हाला 1 रुपया पण दिला तर आमच्यापर्यंत येऊ द्या. आम्हाला त्याच्यापासून पाहिजेलच नाही. मेन गोष्ट हिथून एवढ्यामध्ये जेवढे हिथून पूर्ण 1 नंबर गल्लीपासून ते 10 नंबर गल्लीपर्यंत पूर्ण जेवढी खालचीच वस्ती गेलेली पाण्यामध्ये, वरच्या लोकांची काही नुकसानी झाली नाही. होती तर खालच्या लोकांची होती, पण मेन मुद्दा देतात नगरसेवक लोकांच्या हातात द्या, तुम्ही कुणाच्या पण द्या, पण आमच्यापर्यंत आमची वस्तू आली पाहिजे, भले कुठली का असं नका वस्तू. तर नक्कीच हे होते काही संतप्त नागरिक पाटील एस्टेट वसाहतीचे. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी दरवर्षी शिरतो, पाणी आम्ही काढतो, रोगराई होती, त्याचा आम्ही सामना करतो, मात्र जी शासनाची मदत असते, महानगरपालिकेची पूरग्रस्तांना जी राशन किट वगैरे जी मदत असते त्याची आम्हाला कुपन भेटतात, पास भेटतात, पण आम्हाला जी खरी मदत आहे, जे राशन किट वगैरे ते आमच्यापर्यंत येत नाही. ते मधल्यामध्ये कुठं गायब होतात, त्यांना सुद्धा तो प्रश्न आहे. त्यांनी आपल्या माध्यमातून तो प्रश्न मांडलेला आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढं त्यांची मदत होती का ते नक्कीच बघायचं राहणार आहे. न्यूज.साठी मी झोएब शेख, पुणे.